मिथ्स अँड फॅक्ट्स इन डायबिटीज. डायबिटीजमध्ये साखर खाऊ शकत नाही पण गूळ चालतो. तर नाही, साखर आणि गूळ हे दोन्हीही ऊसापासून बनतात. सायंटिफिकली दोघांमध्ये इक्वल कार्बोहायड्रेट कंटेंट म्हणजे ग्लुकोज कंटेंट आहेत. फक्त गुळामध्ये काही ॲड ऑन गोष्टी मिळतात, जसं आयर्न आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, जे साखरेत अजिबात मिळत नाही. पण डायबिटीजमध्ये दोन्हीही चालत नाही. डायबिटीजमध्ये सगळ्या प्रकारचे फ्रुट्स चालतात. तर नाही, जे फळं स्वीट आहेत किंवा गोड आहेत त्यांच्यामध्ये मुळातच जास्त साखर असते, त्यामुळे ग्लुकोज स्पाइक होते. त्यामुळे सगळी फळं डायबिटीजमध्ये चालत नाही. जे सिट्रस फ्रुट्स आहेत जसं ॲपल किंवा डाळिंब, पेरू, ऑरेंज यांचा समावेश तुम्ही डायबिटीजमध्ये करू शकता. फ्रूट ज्यूस चालतो. तर डायबिटीजमध्ये फ्रूट ज्यूस चालत नाही, कारण जेव्हा आपण फ्रूटचा ज्यूस काढतो तेव्हा एकतर त्याच्यातले सगळे फायबर्स निघून गेलेले असतात, काही विटॅमिन्स पण जातात, तसेच त्याच्या कॅलरीज पण वाढतात. त्यामुळे एक अख्खं फ्रूट खावं, फ्रूट ज्यूस घेऊ नये. गहू न खाता ज्वारीची भाकरी खाऊ शकतो का? तर डायबिटीजमध्ये गहू आणि ज्वारी दोन्हीही खाऊ नये, कारण सायंटिफिकली दोघांचा ग्लायसेमिक इंडेक्स जवळपास सारखाच आहे, ग्लुकोज कंटेंट सारखं आहे. त्यामुळे आपली शुगर वाढणार आहे. त्याऐवजी आपण इतर धान्यांचा वापर करावा. व्हाईट राईस खायचा नाही, तर मग ब्राऊन राईस किंवा मिलेट्स यांचा समावेश करू शकतो का? ब्राऊन राईस किंवा मिलेट्स हे डायबिटीजमध्ये चालतात, पण ते सुद्धा कंट्रोल पोर्शनमध्ये. तेच आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर तरी सुद्धा आपली शुगर कालांतराने वाढू शकते. डायबिटीजमध्ये दुधाचा समावेश करू शकतो का? तर नाही, दुधामध्ये असे काही कंटेंट आहे ज्यामुळे कालांतराने इन्शुलिनला रेझिस्टन्स फॉर्म होतो आणि मग आपल्या शुगर लेवल वाढायला लागतात. त्यामुळे दुधाचा समावेश करू नये. वॉकिंग ही डायबिटीजमध्ये सफिशियंट एक्सरसाइज आहे. तर नाही, फक्त वॉकिंगनी शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहणार नाही, त्यासोबतच स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा, प्राणायाम यांचा सुद्धा समावेश आपल्याला करायला हवा. जर तुम्ही हे सगळे मिथ्स फॉलो करत असाल तर आजच बदला आणि विचार करून आपल्या डायबिटीज कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.